साहेबांना फॉलो करतो. माझ्या तुमच्याबद्दलचा एक अनुभव अंतःकरणापासून सांगतो मी, प्रामाणिकपणाने सांगतो. त्यावेळेस 2015 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उत्सव होता दसरा निमित्त. त्या उत्सवाला मीही आलो होतो आणि साहेब होते. एवढी मोठी व्यक्ती, एवढी महान व्यक्ती RSSच्या गणवेशामध्ये आणि एक दोघ जण बरोबर असतील, शांत संयमाने सगळ्यांशी बोलत होते. कुठला आवाज नाही, कुठलं डाऊनडोल नाही. खरं त्याच वेळेस म्हणजे मला ते भावलं व्यक्तिमत्व. पण माझा स्वभाव असा आहे की मी काम नसताना मी कोणत्याही व्यक्ती, कोणत्याही मोठ्या व्यक्तीचं, सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा मी वेळ घेतला आणि मी वाट बघितली. मला साहेबांना भेटण्यासाठी मी परमेश्वराला नेहमी प्रार्थना करतो की मला साहेबांकडे जाण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे. आणि त्या निमित्त मला भेटलं. साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी होकार दिला. 23 डिसेंबरला महाराष्ट्र सदन येथे कार्यक्रम झाला. साहेबांनी एक संदेश पण दिला होता. तो संदेश आम्ही त्यावेळेस तिथे लावला आणि मग खरोखर महाराष्ट्र सदनमध्ये, नवी दिल्लीला महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्राच्या 2 सुपुत्र असा आदरणीय आमदार केळकर साहेब आणि मंगेशजी चिवटे यांना मंगेशजी चिवटे यांना अटलश्री पुरस्कार आपण निश्चित केला होता आणि संजय केळकर साहेबांना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड. आणि त्यावेळेस साहेबांची क्लिप लावल्यानंतर तिथे एकच आवाज गुंजवत होता, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अख्खं ते सभागृह महाराष्ट्रमय झालं होतं. एक 2 मिनिटात मी बोलेल आणि मी संपेल, कारण ही मोठी जबाबदारी माझ्यावर अटल फाउंडेशन प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याकडे होती. त्यावेळेस तिथून अवॉर्ड मी साहेबांच्या तर्फे स्वीकारला. माझी अवस्था अशी झाली होती की तो अवॉर्ड घेऊन यायचा, अटलजींची मूर्ती आणि तो मोमेंटो बाय फ्लाईट येत होतो आणि मी त्या एअरपोर्टला जिद्द करून बसलो होतो की अटलजींची मूर्ती आणि मोमेंटो माझ्या हँडबॅग मध्ये असेल, माझ्या हातामध्ये असेल. कारण त्याचं एक कारण होतं की मला एवढ्या महान हस्तीच्या नावाचा पुरस्कार एका महान हस्तीकडे पोहोचवायचा, महान हस्तीला प्रदान करायचा आणि ते मी चिंतेत होतो. पण शेवटी ऍडजस्टमेंट करून बॅगेज मध्ये ते व्यवस्थित करून मी इथपर्यंत घेऊन आलो आणि हे जबाबदारी माझ्या आता पूर्ण होणार आहे. मी माझ्या अटल फाउंडेशनच्या संपूर्ण महाराष्ट्र टीम कडून मी साहेबांचं अभिनंदन करतो आणि आपल्या हातून असंच उत्तर महान कार्य हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला आज बोलण्याची संधी दिली, खूप खूप धन्यवाद. हा आता या ठिकाणी मी राजकुमारजींना विनंती करतो की त्यांनी थोडी माहिती अटल फाउंडेशनची आणि कोणता पुरस्कार आपल्या विषयात. नमस्कार. आज व्यासपीठावरती आपले आदरणीय सर्वांचे आवडते लोकनायक श्री संजयजी केळकर साहेब, तसेच श्री दत्ताजी गाडगे साहेब, सीताराम राणीजी साहेब, आमचे अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे साहेब व मी स्वतः. आज आमचं सौभाग्य आहे की इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय अटल स्वर्गीय भारतरत्न अटल वाजपेयी साहेबांचा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, हे आपले ठाण्याचे जननायक, लोकनायक श्री संजयजी केळकर साहेब यांना बहाल करण्यात आला. खरोखरच हा खूप आपल्या ठाणेकरांसाठी सौभाग्याचं एक हे देणं आहे किंवा सौभाग्यपुत्र जरी म्हटलं तरी याच्यामध्ये कोणतेही गैर होणार नाही. कारण अटलजींचे विचार, राजनिष्ठा, त्यांची विचाराची धारा, देशभक्ती आणि याची छबी कुठंतरी आम्ही केळकर साहेबांमध्ये पाहतो. व त्यांचा जो व्यक्तिमत्वाचा जो दायरा आहे, जो त्यांच्या लोकप्रतिनिधीचं जे महत्व आहे आणि कुठेही अहंकार म्हणा, कुठेही त्या पदाचं श्रेष्ठत्व म्हणा, सहज भेटणारे, सहज लाभणारे, सहज मदत करणारे आणि सर्वांसाठी सर्व वेळी उपयुक्त असणारे असे जननायक, हे यांना आम्ही अटल फाउंडेशन तर्फे हा बहाल करण्यात आला. खरोखरच वाजपेयींच्या त्या वेळा म्हणजे सुरुवातीच्या काळापासूनचा त्यांचा जो प्रवास व ते इव्हिडंट आहे, ते साक्षीदार आहे व आपल्या या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांचं अनमोल मार्गदर्शन व अनमोल आपल्याला हे आम्हाला भेटतंय. व या सोहळ्याचा आम्ही एक छोटा कार्यकर्ता
म्हणून इव्हिडंट आहोत याचं खरोखर आम्हाला सौभाग्य आहे व साहेबांनी कधीही आमच्यासाठी काही जबाबदारी किंवा सेवा करण्याची संधी प्रदान केली तर आम्ही त्यांचे नेहमी ऋणी असणार आहोत एवढं मी आज संबोधित करू शकतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो शेळके साहेबांना पुरस्कार देण्यासाठी. फोल्डर करायचं ते ओपन करा. ठीक आहे, दाखवा. यानंतर मी आमदार संजय केळकर साहेबांना त्यांचं मत व्यक्त करण्याची विनंती करतो. आज या ठिकाणी अटल फाउंडेशनचे पदाधिकारी श्री गणेश राजेजी, राजकुमार पवार, शिर्के हे दिल्लीहून हा जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तो घेऊन आले आणि अटल फाउंडेशनचं या निमित्ताने मी खूप खूप आभार मानतो की ज्या व्यक्तीच्या नावे हा पुरस्कार आपल्याला अनेक मिळत असतात, निर्णायक क्षेत्रात काम करत असताना पुरस्कार मिळतात, परंतु अद्वितीय असं व्यक्तिमत्व अटलजींच्या नावाचा पुरस्कार जो आहे तो माझ्या दृष्टीने अत्यंत ज्याला म्हणता येईल की अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की अटलजींचं सारं जीवन जे आहे ते या देशाच्या महानायकासारखं आहे की ज्यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे, आदर्श राजनीतिकार कसा असला पाहिजे याचं उत्तम असं उदाहरण अटलजींच्या रूपाने अनेक पिढ्यांना त्या निमित्ताने मिळालेलं आहे की जे सहृदय होते, कवी मनाचे होते, कणखरपण होते, परंतु वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व याच्यामध्ये देखील त्यांनी उंच अशी भरारी घेतली होती. सर्व चढ उतारामध्ये अटलजींचं नाम जे आहे ते जगाच्या पुढे होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावे हा पुरस्कार हा मिळाला. याच्याबद्दल मी अटल फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे त्या ठिकाणी मला जायची जर संधी झाली असती परंतु या निवडणुकांच्या काळामध्ये एकदम 2 दिवस दिल्लीला जाणं हे उचित नव्हतं. कारण की राज्यसभेचे उपसभापती, कृषी मंत्री, खासदार या सगळ्या ज्याला म्हणता येईल की मान्यवरांच्या हस्ते देशभरातल्या लोकांना हे पुरस्कार देण्यात आले. मी पुन्हा एकदा या निमित्ताने ही एक प्रकारची पाठीवर थाप आहे. जे काही मी 40-42 वर्ष काम करत आलो ते पुरस्काराकरता नव्हतं करत. निर्णय क्षेत्रामध्ये आपण योगदान दिलं पाहिजे
आणि त्या दृष्टीने काम करत होतो. पण आपण जसं म्हणतो की पेरलं तर कधीतरी उगवतं, आणि त्या दृष्टीने यांच्यासारख्यांच्या नजरेमध्ये ते भरलं आणि हा अटल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. याच्यामुळे पुढच्या कामाकरता देखील मला एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे, आणि त्यामुळे मी निश्चितपणे अटल फाउंडेशनचं ऋणी आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ, कारण की पुरस्कार हा जरी मला एकट्याला असला तरी या पुरस्काराच्या मागे शेकडो हजारो लोक आहेत. ज्या निरनिराळ्या संस्थांमध्ये मी काम केलं त्या प्रत्येक संस्थेचे माझे सहकारी यांचा त्याच्या पाठीमागे हात आहे, आणि त्याच्यामुळे हा सगळ्यांचाच पुरस्कार आहे, आणि त्याच्यामुळे तो त्यांना सुद्धा अर्पण करण्याला केला गेला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि अशाच पद्धतीने संघटित शक्तीतूनच निरनिराळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम उभं राहतं, मग ते राजकीय असो किंवा विविध क्षेत्र असो. तर त्यानिमित्ताने हा पुरस्कार मिळाला. मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझं बोलणं पूर्ण करतो. धन्यवाद.